सन 2003 मध्ये डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांची ब्रिटिश सायकलिंग नियामक मंडळावर नियुक्ती झाली खरी, पण त्यांच्या समोर फार मोठं आव्हान उभं होतं. 1908 मध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा झालेली होती तेव्हापासून पुढच्या 100 वर्षांमध्ये फक्त एकच ऑलिम्पिक मध्ये त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं होतं. इतकंच नव्हे तर टूर डी फ्रान्स ही सायकलिंग मधली जागतिक स्तरावरची अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मागील 110 वर्षामध्ये या ब्रिटिश सायकलिंग वाल्यांना एकही पदक त्यामध्ये मिळालेलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आता ह्या डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांच्यावर जबाबदारी होती आपल्या सायकलिंग स्वारांची क्षमता वाढवणं आणि एकंदरीतच काहीतरी असं घडवणं की हे आव्हान आपण पेललं आहे असं सगळ्यांना वाटेल. मग काय, त्यांनी अगदी फार मेहनत घ्यायला सुरुवात केली. मेहनत कोणती घेतली ते मी नंतर सांगते, पण मेहनतीचं फळ म्हणून काय झालं ते मात्र अगोदर सांगते. बघा, 2003 मध्ये त्यांनी चार्ज घेतला होता. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक्स झालं. बीजिंग ऑलिम्पिक्स मध्ये तेच हे ब्रिटिश सायकल स्वार होते ज्यांना 1908 पासून फक्त एक ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळालेलं होतं. त्यांनी 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक्स मध्ये 60% सुवर्ण पदक मिळवले. इतकंच कशाला, नंतर जेव्हा 2012 मध्ये ऑलिम्पिक्स झालं तेव्हा याच ब्रिटिश सायकल स्वारांनी जागतिक स्तरावरचे 7 आणि ऑलिम्पिक स्तरावरचे 9 विक्रम मोडीत काढले आणि आपले नवीन विक्रम प्रस्थापित केले. इतकंच नव्हे तर जागतिक स्पर्धा जी होते टूर डी फ्रान्स याच्यामध्ये सलग 6 वेळेस त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं सुद्धा. आता आपल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असेल की नेमकं यांनी हे घडवलं कसं, जे मागच्या 100 वर्षात नव्हतं झालं, 110 वर्षांमध्ये नव्हतं झालं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, थेंबे थेंबे तळे साचे. कोणी जर विचार असा केला की खरंच एक एक थेंब टाकून बघेन माझ्या अंगणामध्ये आणि तळ साचतं का बघेन, तर काय होईल? आपल्याला त्याचं तात्पर्य मतितार्थ लक्षात घ्यावा लागतो की प्रत्येक थेंबानं हे मोठं तळ बनवलेलं असतं. तर या डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांनी तीच नीती अवलंबली. त्यांच्या सायकलिंग मध्ये सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचा थोडा 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 बदल केला. प्लस आपल्या सायकल स्वारांची क्षमता चांगल्या पद्धतीने वाढावी यासाठी सुद्धा त्यांच्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टीमध्ये छोटा छोटा बदल ते करत गेले. आणि हो, तुम्हाला सांगायलाच हवं, म्हणजे यांची अशी सगळी पद्धत होती ब्रिटिश सायकल स्वारांची, त्याच्यामुळे युरोपातल्या एका मोठ्या सायकल कंपनीनं त्यांना सायकली देण्यासाठी सुद्धा नकार दिला होता बरं का, की आमच्या सायकली तुम्ही तिथे वापराल, एकही पदक जिंकणार नाही आणि आमच्या सायकलींची उगेच बदनामी होईल. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एवढे मोठे पदक यांच्या सुपरविजन मध्ये त्यांच्या टीमने मिळवलेले होते. सायकलिंगचे पॅडल्स कसे हवे, सीटची रचना कशी हवी, त्याची हाईट किती असायला हवी, ब्रेक्स कसे हवे, या सगळ्या गोष्टींवर तर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलंच. त्याच्या सोबतच आपल्या सायकल स्वारांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी तेही बघितलं की हे व्यायाम कोणत्या प्रकारचा करतात, त्याच्यातही काही चेंजेस केले. हे मालिश करण्यासाठी कोणतं तेल वापरतात, त्यातही काही बदल केले. आणि खरंच आपला विश्वास बसणार नाही, पण ते कोणत्या गाद्यांवर झोपतात आणि कोणत्या उशा वापरतात तेही त्यांनी खूप बारकाईने ऑब्झर्व केलं. त्याही सगळ्या गोष्टींमध्ये छोटे 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 बदल घडवले आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या बदलांचा परिणाम म्हणून एवढे मोठे विक्रम प्रस्थापित झाले. म्हणूनच कोणत्याही छोट्या बदलाला अजिबात कमी समजायचं नाही. या क्षणी तो कदाचित छोटासा बदल वाटत असेल, पण काय जाणो पुढे चालून कदाचित फार मोठं काहीतरी तो घडवणार असेल. म्हणून आपल्या आयुष्यात सुद्धा आपणही अगदी छोटे छोटे बदल करणं अपेक्षित असतं. अगदी पूर्ण वेळ आपल्याला कदाचित मोबाईल बाजूला ठेवणं जमणार नाही, पण एक 15 मिनिट तरी आपण ठेवू शकू का? एवढा छोटासा बदल आपल्याला करता येईल का? जर दिवसातले 15 मिनिट मोबाईल आपण बाजूला ठेवला तर तुम्हीच कॅल्क्युलेट करा, आठवड्यात किती आणि महिन्यात किती आणि टोटल किती वेळ आपला वाचणार आहे. हा तर मी फक्त एक बदल सांगितला,
पण तुमच्याही डोक्यात असे काही बदल आले असतील ना की एक छोटासा बदल भविष्य काळामध्ये कदाचित फार मोठं काहीतरी घडवून आणू शकेल. मग वाट कसली पाहताय? खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला जो बदल करावासा वाटतोय त्याबद्दल लगेच लिहून कळवायचं आहे. थँक्यू.